नमस्कार मैत्रिणींनो, मी उर्मिला स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत बॅक डिझाईन 36 साईजमध्ये ब्लाऊजचं बोटनेकवरती बॅक डिझाईन मी आज इथे दाखवणार आहे। तर इथे कटिंग आपण करून घेऊया। इथे मी अस्तर डबल फोल्ड करून घेतले, म्हणजे अस्तर फोल्ड करून घेतलेलं आहे आणि पूर्ण उंची प्लस 1 इंच मी इथे घेतलेला आहे। खाली फिनिशिंगमध्ये एक लाईन करून घेतलेली आहे। इथे बोटनेकमध्ये शोल्डर घेतलेले आहेत 7 इंच, मुंडा घेतलेला आहे 7 इंच। 36 साईजमध्ये बोटनेकला मी शोल्डर 7 इंच, मुंडा 7 इंच घेतलेला आहे। तर ते तुम्ही पाहू शकता, मी मार्किंग करून घेतले आणि शोल्डर डाऊन केलेले आहेत। हाफ इंचावरती मी शोल्डर डाऊन करून घेतलेला आहे बोटनेकमध्ये आर्म होल साईडनी। आणि आता छातीचं मार्किंग करून घेऊ। छाती आहे 36 इंच म्हणजे 9 आणि मार्जिन 2 इंच। खाली कमर 9, खाली कमर आहे 30 इंच 7.5 प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंचाचं मार्जिन, असं मी हे सगळं मार्किंग करून घेतलेलं आहे। तर आता पाहू शकता तुम्ही की मार्किंग मी कसं केलेलं आहे। आता यानंतर आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे। तर वरती मी घेतलेला आहे 3.5 इंचाचा एक बॉक्स करून घेतलेला आहे। 3.5 इंच खाली पण मी 3.5 इंच घेतलं बोटनेकसाठी आणि चौकोर एक बॉक्स बनवून घेतला आधी। आणि खाली जे आपल्याला डिझाईन करायचं आहे, ब्लाऊजच्या खालच्या साईडला जे डिझाईन करायचं आहे ते 10 इंचापर्यंतच गळ्याची खोली आहे, त्याच्यामुळे मी तिथपर्यंतच ते 10 इंचापर्यंतच हे घेतलेलं आहे। आता बोटनेकसाठी एक बॉक्स रेडी केला आपण आणि खाली पण हे केलं। बोटनेकचा आकार कॉर्नरपासून 1.5 इंचाची एक लाईन घेऊन बोटनेकचा आकार देऊन घेतला आणि खालचा जो शेप मी दिलेला आहे तो शेप देताना कॉर्नरपासून 2.5 इंचावर एक लाईन आणि खालच्या कॉर्नरपासून 2.5 इंचावरती एक लाईन, असं करून त्या 2 लाईनच्या जी मध्ये लाईन आहे त्या लाईनचा सेंटर पॉईंट काढला आणि मग तो व्यवस्थित हलक्या हाताने मी शेप देऊन घेतला। आणि आपल्याला बिना कॅनव्हास पेपर, विदाऊट पेपर पेस्टिंग हे आपल्याला फॅब्रिकवर बनवायचं आहे। तर आता याचं मी कटिंग करून घेणार आहे आणि मागच्या मुंड्याचा आकार पण आपण इथे देऊन घेतलेला आहे। 1 इंचावरती मागच्या मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे। मागच्या मुंड्याचा आकार पण इथे देऊन झालेला आहे। कटिंग पण मी करून घेतलेलं आहे आणि कॅनव्हास पेपर न लावता आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर हे पाहू शकता तुम्ही, मी मेन फॅब्रिकवरती पिना वगैरे अटॅच करून त्याला कपड्याच्या सरळ बाजूनी वरती अस्तर ठेवलं, कारण आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे। अतिशय फिनिशिंगमध्ये गळा कट पण झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हे पहा, मी पिना लावून त्याला हे केलेलं आहे आणि आता मी याला व्यवस्थित शिलाई मारून व्यवस्थित जोडून घेते। स्टिच मारून झालेले आहेत, कट करून झालेले आहेत। आता छोटे छोटे नॉट्स देऊन घेते मी याला। हे पहा, असे छोटे छोटे नॉट्स शिलाईवर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला आणि हलक्या हाताने नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि गळा तुम्हाला पलटी करून घ्यायचा आहे। तर इथे गळा पण पलटी करून झालेला आहे आणि तर त्याच्यावरती एक फिनिशिंगची एक टिप मी मारून घेते। तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर गळ्याचा आकार अतिशय सुंदर आलेला आहे। तर वरती फिनिशिंगची एक टिप पण मारून घेतली। आता आहे मागची गळापट्टी, मागची पट्टी, कमरेची पट्टी जोडायची। तर इथं मी 2 इंचाची एक पट्टी कट केली, ती फोल्ड करून पट्टी जोडून घेतली। हे पाहू शकताय तुम्ही फायनल लुक ब्लाऊजचा। वरती एक बटन बसवलं मी आणि खाली एक बसवलं, त्याला मी लूप्स केलेले आहेत। बोटनेकच्या खाली जे बटन बसवलेलं आहे तर तिथं मी लूप करून बसवलेलं आहे एक। तर तुम्ही पाहू शकताय किती सुंदर हे आलेलं आहे। बॅक टक्स वगैरे सगळे मारून झालेले आहेत आणि घातल्यानंतर ब्लाऊजचा लुक बघा। याच ब्लाऊजचं स्लीवचं कटिंग स्टिचिंग पण मी लवकरच टाकणार आहे, अपलोड करणार आहे। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।